नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. याच हायवेवरती 20-21 वर्षाचे युवक त्यांचा मृत्यू झाला. कारण होते हायवेवरती त्यांची बाईक स्लिप झाली आणि ती डिवायडरच्या पलीकडे जाऊन पुण्याकडून लोणावळ्याकडे जाणाऱ्या गाडीला धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील राहणारे हे युवक मावळ तालुक्यामध्ये पावसाळा सुरू असल्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आले होते, परंतु त्यांना मृत्यू नाही गाठले. आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी या अगोदरही शेकडो अपघात झालेले आहेत. गेली 7 वर्ष या अपघाताच्या संदर्भामध्ये नागरिक वेगवेगळ्या मार्गाने MSRDC असेल किंवा IRB असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार करत आहे, परंतु या तक्रारीचे योग्य निवारण आजवर झालेले नाही. याच संदर्भामध्ये आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दत्ताभाऊ काजळे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये आपले ठराविक मुद्दे मांडलेले आहेत. हा रस्ता खूप टर्न आहे. येणाऱ्या गाड्या तिकडनं लोणावळ्याकडून येणाऱ्या, मुंबईकडून येणाऱ्या गाड्या पुण्याकडे जाणाऱ्या खूप स्पीड मध्ये जातात. या गाड्या टर्नला आणि डिवायडरला खूप अंतर कमी आहे. तर डिवायडर थोडा रुंद पाहिजे ना. आणि ऍक्च्युली हा रस्ता 94 साली DP रोड टाकलाय. हा DP रोड असा पडलेला आहे. हा असा सरळ रस्ता खामशेतचा सर्वे झालाय. खामशेत मधली घरं काय त्या टायमाला उठवली आहे, त्यांना त्याचा मोबदला पण शासनाने दिलेला आहे. तर IRB हा रस्ता आणि MSRDC त्या रस्त्या संदर्भात आहे ना, हा ऍक्च्युली इथं उपाययोजना केल्या पाहिजे. हे झाड आहे, ही झाडं कट केली पाहिजे. या झाडांना आणि MSRDC हा रस्ता जवळजवळ आता सँक्शन होतं, मंजूर होतोय. 6 पदरी आणि लोणावळा ते देव रोड हा सर्व्हिस रोड पण होणार आहे. साधारण हे 2026 च्या आसपास काम चालू आहे. त्यांचं जवळजवळ सगळं सर्व्हिसचं 70% काम झालेलं आहे. आणि हा 6 पदरी आणि सर्व्हिस रोड ऍक्च्युली ह्या टर्नला एवढ्या स्पीड मध्ये गाड्या, वरून येणाऱ्या गाड्या सुद्धा स्पीड मध्ये येतात. तर स्पीड मध्ये येणाऱ्या गाड्या त्यासाठी काहीतरी इथं उपाययोजना करायला पाहिजे. हे झाडांमुळे समोरची गाड्या दिसत नाहीये आणि डिवायडरच्या मध्ये अंतरच नाही. त्या तिकडनं गाड्या स्पीड मध्ये आल्या का कंटेनर वगैरे डायरेक्ट ह्या लेनला येतात, लोणावळा जाणाऱ्या लेनला. आणि इकडनं सुद्धा गाडी जाणारी, याला टर्न घेता येत नाही. त्यासाठी MSRDC मी संबंधित शैलजा पाटील म्हणून MSRDC त्यांना पत्र व्यवहार केलाय. आणि पारव साहेब त्यांना पण आम्ही पत्र व्यवहार केला. त्यांच्याशी मी सध्या संपर्कात असते. या रस्त्याचं थोडं रुंदीकरण होणं जरुरीचं आहे आणि इथं दिशादर्शक फलक लावणं जरुरीचं आहे. तर याच्यावरती त्यांनी लवकरात लवकर खूप ऍक्सिडेंट होतात. अनेक लोकांचे जीव गेलेले, अनेक लोक फ्रॅक्चर झाल्यात आणि ह्या सर्व विषयी खूप गंभीर आहे. तर हे झाडे पहिली तोडण्याची जरूर. ही झाडामुळे ना समोरच्या गाड्या दिसत नाहीये, त्या गाड्या दिसणं जरुरीच आहे. आतापर्यंत या ठिकाणी किती अपघात झाले तुमच्या माहितीप्रमाणे? भरपूर, खूप म्हणजे जवळजवळ 20-25 ऍक्सिडेंट झाले. लोक पण त्याच्यावर गेले दगावल्यात. ज्यावेळेस रस्ता चालू होता त्यावेळेस संबंधित संजय गांगुर्डे साहेब होते. आम्ही गेली 7-8 वर्षापासून याचा पाठपुरावा करतोय, पण त्यांना ज्या पाहिजे तशा उपाययोजना होत नाहीये. जे ऍक्च्युली इथे स्पीड ब्रेकला वरून येणाऱ्या गाड्यांना तिथे स्पीड मध्ये येतात, तिथे स्पीड ब्रेक टाकले पाहिजे, तिथे उपाययोजना करायला दिशादर्शक फलक लावले पाहिजे. हे झाडांच्या मुळे आणि ह्या डिवायडर मध्ये बिलकुल आहे ना अंतरच नाहीये. त्या डिवायडर गाडी पलटी झाली का डायरेक्ट ह्या साईडला येते गाडी. त्याच्यामध्ये काहीतरी खूप मोठ्या साईडचे डिवायडर केले पाहिजे. तुम्ही जे निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं किंवा याच्या संदर्भात तुम्हाला काय उत्तर दिलं? ते छोटे काहीतरी उपाययोजना करतात, पण ते काय पूर्ण म्हणजे असा प्रॉपर काय उपाययोजना होत नाहीये. तर तात्पुरतं उपाययोजना करतात आणि ऍक्सिडेंट व्हायचे ते होतच राहतात, चालूच आहे. तुम्हाला काय वाटतं शासनाने काय करायला पाहिजे? नाही, हे डिवायडरच आहे ना, माझा हा डिवायडरचा घ्या वाढवली पाहिजे हाईट. आणि तो समोरून येणाऱ्या लोणावळा गाडी ती खूप स्पीड मध्ये येते, तिथे स्पीड ब्रेक केले पाहिजे. ही झाडं खूप पुढे आल्यात, त्या झाडांच्या फांद्या वगैरे कट केल्या पाहिजे. त्या थोडा रस्त्याला इथं पण टर्न दिला म्हणजे हे थोडं रुंदीकरण केलं पाहिजे. कारण ती गाडी याला एवढी स्पीड मध्ये येते, डायरेक्ट इकडे कंटेनर ह्या साईडला पलटी होते. आता ह्या मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा काही दोष नसतो, तरी एखादी तिकडून कंटेनर का त्या गाड्यांवरती पडतो आणि त्या गाड्यांचा त्या लोकांचा बळी जातो याच्यामध्ये. असं आता तुम्ही यापुढं आता जो काल परवा एक ऍक्सिडेंट झाला, तरुण मुलं गेली, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यावरती काही पुढे हे करणार आहात का? मी संबंधित त्या अधिकाऱ्यांना त्याची कालच आम्ही तिथे व्हिजिट केली. त्या साईडवरती गेलो, त्या टूलवरती पडलेले तिथं त्या पॉईंटला झालं ते पाहिलं. तिथं पण त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन त्यांना तिथं सांगितलं अशा इथं उपाययोजना करा. ते म्हणजे ठीक आहे आम्ही करतो. पण ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतं त्यांचा सारखा राऊंड असतोच ना, ते पेट्रोलिंग करत असतात, त्यांच्या लक्षात येतं.
तर त्यांनी या उपाययोजना केल्या पाहिजे. ऍक्सिडेंट झाल्यानंतर जागा होतात, ते लोक मरतात, जीव जातात, आणि नंतर मग ते आता ह्या पाहिला पॉईंटला इथं बघा खूप म्हणजे टर्न घेताना ती गाडी एवढी त्याला कंट्रोलच होत नाही, समोरच्या ड्रायव्हरला गाडी, ती गाडी इकडे येण्याची शक्यता असते. तर त्यांनी तिथं समोर स्पीड ब्रेक टाकावे, हे डिवायडर थोडे उंच करावे, हा रस्ता थोडा रुंदीकरण झाला पाहिजे, हे झाडे तोडली पाहिजे, या रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे. ह्या अशा सगळ्या उपाययोजना टेक्निकली थोडं ते सामान्य माणसाला कळतं, आणि हे इंजिनियर लोक असून यांना कळत नाही असं काही नाहीये, पण हे करत नाहीये. मग हे करत नाही, तुम्हाला काय वाटतं आता काय करायला पाहिजे? नागरिकांनी काय करायला पाहिजे? कारण अनेक निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाला जागा होत नाही. नागरिक काय करत नाही, नागरिक फक्त बोलतात, नागरिकांना काही नाही, नागरिकांना स्वतःच पोटाचं आणि याच पडले, नागरिक काय बोलत, नागरिकांना काय, नागरिक फक्त म्हणतात हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, नागरिक कुणी काय करत नाही. ठराविक लोक समाजातली 2-4 पुढे येतात बोलतात, बाकी कुणी काय बोलत नाही. तुम्ही तुमच्या संस्थेच्या मार्फत याच्या संदर्भामध्ये आवड उठवणार आहात ना आम्ही काय वैयक्तिक आम्ही संस्था काय नसती, ज्याला समाजाच्या बद्दल तळमळ आहे, समाजाबद्दल काहीतरी बोलावं करतं आणि चांगलं झालं त्यामुळे तो माणूस बोलतो, त्याला काय कुणी लागतो असं काही नाही. कुणी सामान्य माणसाला बोलायचा अधिकार आहे, पण ते बोलले पाहिजे, बोलत नाही. लोक फक्त सांगतात असं करा तसं करा, पण बोलत कुणी नाही आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करत नाही. हा सगळा याचा फॅक्ट आहे. धन्यवाद.